रेशनच्या तांदळाचे उकडीचे मोदक. गणपती बाप्पांना आवडणारे उकडीचे मोदक गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी असो किंवा घरच्यांना खास काहीतरी गोड बनवायचं असेल तर बनवा अगदी कमी खर्चात आणि मऊ लुसलुशीत. बाजारातील महाग तांदूळ न वापरता आज आपण रेशनच्या तांदळापासून असे मोदक बनवणार आहोत. चव पाहून कुणालाही फरक कळणार नाही की हे रेशनच्या तांदळाचे मोदक आहेत. मोदक बनवताना उकड फाटते, मोदक तुटतात किंवा मऊ होत नाहीत. मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी ऋतुजाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. पहिल्यांदा जर तुम्ही मोदक बनवत असाल तर तुमचे एकही मोदक फाटणार नाही किंवा चिरणार नाहीत. अगदी परफेक्ट असे उकडीचे मोदक तयार होतील. मोदक बनवण्यासाठी आपण पहिला सारण बनवून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया. 2 वाट्या खोवलेले ओले खोबरे, ओल्या नारळाचा खीस आपण तुपावर 2 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत. 2 मिनिट तुपावर परतून झालं की त्यामध्ये आपण 1 वाटी गूळ घालून घेणार आहोत. गूळ थोडा बारीक चिरून घाला जेणेकरून लवकर वितळला जाईल. 2 वाटी खोबऱ्यासाठी 1 वाटी गूळ हे परफेक्ट प्रमाण आहे. जर तुम्हाला जास्तीचे सारण गोड हवे असेल तर तुम्ही आणखीन अर्धी वाटी गूळ घालू शकता. आता हे सारण आपण व्यवस्थित शिजवून घेऊया. जेव्हा आपलं सारण कोरडं होईल तेव्हा आपलं हे सारण तयार झाले असे समजावे. आता यामध्ये आपण 2 चमचे पांढरे तीळ घालून घेणार आहोत. 1 चमचा खसखस टाकून घेणार आहोत. पाव चमचा जायफळ आणि वेलचीची पूड टाकून घेतली आहे. पुन्हा एकदा आपण 2 मिनिटांसाठी हे सारण व्यवस्थित परतून घेऊ. तीळ खसखस हलकेसे भाजून झाल्यानंतर गॅस बंद करू. सारण आपले थंड करण्यासाठी ठेवू. आता आपण मोदकासाठी उकड बनवून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये 1 कप पाणी घेतले आहे आणि पाव कप दूध घातले आहे. आता यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातले आहे. दुधाला आणि पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण 1 कप रेशनच्या तांदळाचे पीठ घालणार आहोत. इथे मी रेशनचा तांदूळ 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून उन्हामध्ये न सुकवता फॅनखाली सुकवून एकदम बारीक गिरणीतून दळून आणलेला आहे. पीठ एकदम बारीक हवे. आता दूध आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये हे 1 कप पीठ घालणार आहोत. पीठ घातल्यानंतर गॅस बंद करायचा. पीठ हे व्यवस्थित हलवून घ्यायचे. पिठामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि यावर झाकण ठेवून घेऊया आणि हे पीठ आपल्याला 10 मिनिटे असंच ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर आपण ही उकड एका परातीमध्ये काढून छान मळून घ्यायची. उकड जास्त गरम नाही, थोडीशी कोमट आहे. आपण वाटीच्या साहाय्याने अशा प्रकारे उकड मळून घेत आहोत. हाताला थोडेसे पाणी लावून आपण अशी उकड मळून घेऊ. उकड जास्त सैलसर मळायची नाही. जास्तीचे पाणी मळताना वापरायचे नाही. हाताच्या साहाय्याने पाण्याचा वापर न करता आपण उकड मळून घेऊ. जेवढी आपण जास्त उकड मळली जाईल तितकेच मोदक आपले तुटणार नाहीत किंवा फाटणार नाहीत. आता या पिठाचे आपण लहान आकारात गोळे करून घेऊ. थोडेसे कोरडे तांदळाचे पीठ घेतले आहे. ते वापरून आपण बोटाच्या साहाय्याने पातळ पारी करून घ्यायची आहे. पारी करताना मध्यभागी थोडीशी जाडसर असावी आणि कडेने पातळ असावी, कारण सारण घातल्यानंतर मोदक तुटण्याची शक्यता असते. उकड छान जमली ना पारी छान जमते. ही अशी आपली पारी तयार झाली. आता आपण छान अशा बोटाच्या साहाय्याने पारीला कळ्या पाडून घेऊया. मोदकाच्या पाकळ्या करून झाल्या आहेत. आता यामध्ये आपण सारण घालून घेऊया. अशा प्रकारे आपण हलकेसे फिरवून घेऊया. हा मोदक बनवून घेऊ. आता सगळे मोदक आपण असे तयार करून घ्यायचे आहे. जर तुम्हाला बोटाच्या साहाय्याने कळी पाडून मोदक तयार करता येत नसतील किंवा पारी जमत नसेल तर तुम्ही या ठिकाणी मोदकाचा मोल्ड वापरून हे मोदक बनवू शकता. आता आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत. चाळणीला तेल लावून घेऊया आणि मोदक ठेवून उकडण्यासाठी 10 मिनिटांसाठी ठेवूया. आता आपले हे मोदक 10 मिनिटांसाठी आपण वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत. 10 मिनिटानंतर आपले छान असे
मोदक तयार आहेत. बघितलं ना मैत्रिणींनो, रेशनच्या साध्या तांदळापासून किती सुंदर, मऊ, लुसलुशीत आणि चविष्ट उकडीचे मोदक तयार झाले आहेत. हे रेशनच्या तांदळाचे मोदक करताना आपली उकड व्यवस्थित परफेक्ट जमलेले आहे. आपले मोदक कुठेही फाटले नाहीत. छान असे कळीदार मोदक तयार झालेले आहेत. किंवा मोदकाची पारी कुठेही चिरलेली नाही. उकड छान अशी परफेक्ट जमलेली आहे. तुम्हालाही असे कमी खर्चात रेशनच्या तांदळापासून उकडीचे मोदक बनवायचे असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. गणरायाला नैवेद्य म्हणून अर्पण करण्यासाठी आणि कुटुंबासोबत आनंदाने आस्वाद घेण्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये मला जरूर सांगा. गणपती बाप्पांना आवडणारे अशा प्रकारचे उकडीचे मोदक कमी खर्चात केले तर तुम्हाला गणपती बाप्पा नक्कीच प्रसन्न होतील. घरच्या घरी तयार झाले आहेत हे मऊ, सुगंधी आणि तोंडात टाकताच विरघळणारे उकडीचे मोदक. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून पहा. तर अशा प्रकारचे उकडीचे मोदक तुम्ही गणपती बाप्पासाठी केले तर गणपती बाप्पा नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील. अशा प्रकारचे गणपती बाप्पांना उकडीचे मोदक कमी खर्चात तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा स्वादिष्ट पारंपरिक हटके रेसिपीजसाठी ऋतुजास रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.